नमस्कार, आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज, निर्भीड पत्रकारिता, आवाज सत्याचा। मंचरमध्ये अंत्यविधीच्या ठिकाणी लिंबू, हळदी कुंकू, सुया, दाभण जळालेल्या स्थितीत परिसरात खळबळ। मंचर येथील स्मशानभूमीत अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार समोर आला असून अंत्यविधी झालेल्या जागी जादूटोण्याच्या अघोरी कृत्याचे पुरावे सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। ही घटना सोमवार दिनांक जून 30 रोजी सकाळी उघडकीस आली असून स्मशानभूमीत लिंबू, नारळ, कोवळे, सुरी, बांगड्या, हळद कुंकू टाचण्या, दाभण, गोवऱ्या इत्यादी जळालेल्या वस्तू आढळून आल्या। शेवाळवाडी येथील नानाभाऊ श्रीपती थोरात वय 85 वर्षे यांचे वृद्धापकाळाने शुक्रवारी जून 27 रोजी निधन झाले होते। त्यांच्यावर मंचर येथील स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात आला होता। सोमवारी जून 30 रोजी त्यांच्या कुटुंबियांनी सावड करण्यासाठी स्मशानभूमीत भेट दिली असता अंत्यविधी झालेल्या जागी राखेत विविध अघोरी वस्तू जळालेल्या स्थितीत आढळून आल्या। हे दृश्य पाहून थोरात कुटुंबीय आणि नातेवाईकांमध्ये भीती व संताप निर्माण झाला। स्मशानभूमीत वास्तव्य करणाऱ्या 2 व्यक्तींनी सांगितले की रात्री सुमारे 12 वाजता दुचाकीवरून 2 अनोळखी व्यक्ती स्मशानभूमीत आले। त्यांनी गोवऱ्यांना पेट लावून त्यात विविध वस्तू टाकल्या। उजेड झाल्यामुळे आम्ही पाहिले आणि आवाज दिला असता ते दोघे तात्काळ पळून गेले, अशी माहिती त्यांनी दिली। या घटनेमुळे समाजात आजही अंधश्रद्धा किती खोलवर आहे हे स्पष्ट झाले आहे। एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरही अशा प्रकारे अघोरी कृत्य केले जाणे अत्यंत निंदनीय असल्याने या प्रकाराचा सर्व स्तरांतून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे। प्रतिनिधी अपूर्वा धायबर सोबत ठळक घडामोड मंचर।